तर आम्ही मित्रांनी मिळून कळसुबाईला जायचं प्लॅन केला. मग प्लॅन सक्सेस झाला. मग सगळे पोरं निघले. मग पेट्रोल भरायला आलो आम्ही पेट्रोल पंपावर. मग पेट्रोल भरत होतो पोरं. मग मी माझ्या गाडीत पेट्रोल भरलं. मग निघलो आम्ही. तर मग मस्त जाता जाता व्हिडिओ काढू म्हटलं. तर मग सगळ्या पोरांनी व्हिडिओ चालू केले. माझा काढला पहिले, मग मी त्या मित्राचा काढला. मग आम्ही सगळ्यांचे आमचे व्हिडिओ चालले. मग तर आपण पोचलो कोपरगावला. तर आपल्याला दिसलं इथं महाराजांची मूर्ती. तर आपण इथं थांबलो. तर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं महाराजांचं. तर बघा तुम्ही महाराजांची मूर्ती एकदम खास दिसत होती. आपल्या महाराजांचं दर्शन घेतलं. मग निघलो तिथून पुढं आपल्या सफरला. तर सफरला निघलो मस्त. कोपरगाववरून आपण निघलो पुलावरून. आपला सफर चालू होता आणि व्हिडिओ पण मस्त चालू होते. मग आता मित्र आता मध्येच बघा तुम्ही. मग मित्रांचे व्हिडिओ रस्त्याला फुल खड्डे वगैरे होते आणि रस्ता एकदम खाबड होता. तरी पण आम्ही कसा आमचा ट्रेकिंगचा प्लॅन केला होता. तर मग ट्रेकिंगचा प्लॅन एकदम सक्सेसच झाला पाहिजे ना आपला. तर हे बघा आपले मित्र पुढे येत. आता ते बघा ये आपले मित्र चालले बाय. फुल वाटत होते ते पण मस्त. मग आपण व्हिडिओ चालूच ठेवलं. ते तर आपलं कसं जायचं काय जायचं हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आम्ही सांगू. कळसुबाईला कसं जायचं. मित्राला म्हटलं व्हिडिओ बंद कर. तर मग आपण पोचलो इथं. तर मग चहा प्यायला थांबले सगळे पोरं. म्हणजे चहा वगैरे पिवले. थंडी वाजू राहिली. तर आम्ही चहा वगैरे प्यायला बसलो आणि फुल मग इथं कल्ला चालू होता आमचा. चहा बी पिल्यानंतर मस्त आम्ही निघलो आमच्या पुढच्या प्रवासाला. तर प्रवास बघा तुम्ही किती सुंदर असा आहे. गबगबीत काय केव्हा असा प्रवास आहे आमचा. तर मस्त आम्ही निघलो आमच्या प्रवासाला. रस्ता बघा तुम्ही कसा जाबर एकदम बोलीत नव्हतं भाऊ रस्त्याला. तरी आम्ही कसा आमचा प्लॅन केला होता मस्त सक्सेस करायचं म्हटलं तो प्लॅन. मग आम्ही आमच्या रस्त्यावरून निघलो. तर आता आम्ही चाललेलो इकडं संगमनेरला. आम्ही संगमनेरला चाललो आहे मित्र बाय. पोरं पण वाढत होते मस्त. मग आम्ही निघलो संगमनेरला. आता मस्त आम्ही चाललो संगमनेरला पोहोचल्यावर बघा तुम्ही राडा. तर आम्ही नेटकीच संगमनेरला पोहोचलो आणि संगमनेरला चालू होता. तर आपण काय म्हणजे गेलो नाही कारण की आपल्याला जायला लई लेट झाला असतं. त्यामुळं म्हटलं नका भाऊ आपल्याला जायचं आहे पुढच्या प्रवासाला आपण लेट होतो. तर आमचे पोरं म्हणजे बरं ठीक आहे म्हणे. तर चला म्हणे निघूया पुढच्या प्रवासाला आपल्याला. तर मग म्हटलं चला लवकर निघायचं आहे आपल्याला. तर आपण लवकर पोहोचलो पाहिजे. तर पोरं म्हणजे चला ठीक आहे चला. तर निघलो आम्ही आमच्या प्रवासाला. मग मस्त इकडं घाटपीठ होता जबरदस्त. मग घाटपीठ पार केला. मग आपण पोहोचलो कळसुबाईच्या शिखरच्या पायथ्याशी. मग पायथ्याशी पोहोचल्यानंतर आपण मग आता चाललोय गाड्या बिडे लावायला मस्त. मग गाड्या बिडे लावतो इकडं. गाड्या बिड्या लावल्या का मग मस्त पैकी ना. मग आपण पहिले गाड्या बिड्या लावू म्हटलं बाबा कसं आहे गाडी बिडी काही व्हायला नको आपल्या गाडीला. एकदा आपली गाडी एकदम महिन्यातनी घेतलेली त्यामुळं बाबा कशी काळजी लागते आपल्या गाडीची. गाडी बिडी लावली. मग आपण बसलो इकडं शेकोटी करत बसलो. तर मस्त मग डबे बिबे खोलले. भत्ता खोलला आपल्या एवढ्याचा भत्ता खोलल्यानंतर मग सगळे पोरं मस्त जेवण बिवण भत्ता दाबून हाणायला लागले. आणि मग मस्त भत्ता हाणला आणि मग शेकत बसलो ना बाबा सगळे पोरं जण. आम्ही शेकलं मस्त. म्हटलं चला आता लय झालं. तर मग आम्ही चाललो लगेच. हे बघा आता आम्ही सगळे ट्रेकिंगला आलेलो आहे कळसुबाई शिखरला. आणि रात्रीचे वाजलेत 3:30. तर तुम्ही बघू शकता इथं लांब पर्यंत कोणीच दिसत नाही आपल्याला. आणि पूर्ण म्हणजे एकदम कुत्रा सुद्धा नाही रस्त्याला. पूर्ण जंगल एरिया आहे. आणि आम्ही सगळे इथं ट्रेकिंग करतोय. तर आम्ही आलो नाशिकवरनं. आम्हाला यायला लागले 4 तास. 4 तास लागले आम्हाला इथे यायला. आणि 3:30 वाजले. आम्ही निघलो होतो 8 वाजता रात्री. तर आता पोहोचलो आम्ही 3